हे गाईज गुड मॉर्निंग. हा व्हिडिओ खूप लेट पोस्ट होतोय बिकॉज ऑफ याचे 2 रिझन आहे. फर्स्ट तर माझा गळा काही ठीक नाही. आय एम नॉट एबल टू डू व्हॉईस ओव्हर बट आय एम स्टिल ट्रायिंग. अँड सेकंड रिझन इज की आमच्या इथे गरबा नाईट चालू आहे. इतका डीजेचा आवाज फार होता. तर मी त्याचीच वाट बघत होते की तो जेव्हा शांत होईल तेव्हा मी व्हॉईस ओव्हर देईल. कारण मेन व्हिडिओ होता आणि मला द्यायची होती व्हॉईस ओव्हर. म्हणून मग चांगल्याने द्यायची होती. म्हणून मी विचार करत होते की तो थांबेल मग मी व्हॉईस ओव्हर देईल. पण तो थांबायच्या वाटेमध्ये मी विसरले की डे संपला. सो आय थिंक हा नेक्स्ट डेलाच म्हणजे एक डेमध्ये गॅप होऊन हा नेक्स्ट डेला पडतोय व्लॉग. सॉरी फॉर दॅट. बट ठीक आहे, चला जाऊ द्या, आपण खूप बोललो यावर. मी तुम्हाला बोलले ना की मागच्या व्लॉगमध्ये की उद्याचा काहीतरी प्लॅन आहे आमचा बाहेर जायचा. तर आमचा म्हणजे आम्हीमध्ये फक्त मी आणि माझी फ्रेंडच येते. माझी बेस्ट फ्रेंड म्हणजे माझी क्लोज फ्रेंड. तिचं नाव प्रांजल आहे. सो तिने आणि मीने म्युच्युअल असं काही सरप्राईज वगैरे नव्हतं. आणि आम्ही एवढे घाणेरडे की आम्ही असं एकमेकांना सरप्राईज पण देणार नाही. आय मीन एवढे फ्रेंड्समध्ये नाही का, इतकं काही होत नसतं. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, वी आर सिंगल. आय एम सिंगल, यू आर सिंगल, एव्हरीवन सिंगल. मला हे असंच वाटतं सगळं काही. मी हे कोणाकडनं एक्सपेक्ट करणार नाही. तर मी विचार करते की मी स्वतःच्या पैशाने स्वतःलाच आनंदी ठेवणार. याच्यामध्ये माझ्या फ्रेंडने माझा साथ दिलेला. सो मला करायचं होतं बर्थडे शूट. तर मी तिला सांगितलेलं, तर ती आलेली. माझ्यासाठी तिचं प्रेझेन्स हे खूप काही होतं. तिने करू, नाही करू, काय नाही, हे ते जाऊ द्या. पण माझ्यासाठी तिचं प्रेझेन्स खूप महत्त्वाचं होतं आणि तिने माझी इतकी हेल्प केली. म्हणजे ती नेहमी अशी हेल्पच करते. छान एकदम क्लोज आहे माझी फ्रेंड. सो आम्ही गेलेलो लिली कॅफेला. आता हे नाशिकमध्ये कॉलेज रोडला. मी इतकं का सांगते, तुम्ही येणार आहे का? हे येऊन बघा, येऊ पण शकता तुम्ही. खूप सुंदर कॅफे आहे, फोटोज वगैरे. आधी तर मला गेल्यावर थोडं डल-डल महसूस होत होतं, बट एवढं काही नव्हतं. नॉर्मल आणि छान होती प्लेस. तर माझे फोटोजही खूप सुंदर-सुंदर आलेले गाईज. आता मी कसं दाखवू तुम्हाला? मी ॲक्चुअली Instaला पोस्ट केलेले. बट Insta पण मी प्रायव्हेट ठेवले, सो तुम्हाला ते नाही दिसणार. बट ठीक आहे. अच्छा ठीक आहे. आणि मी एवढी काही मोठी आता सेलिब्रिटी झाली पण नाही, की तुम्ही लोकं कमेंटमध्ये बोलताल, "मॅम फोटो मला बघायचे." मॅम नाही, मला फोटो बघायचे, तुमचे फोटो बघायचे. सो असं काही होणार नाही, म्हणून जाऊ द्या, आपण स्किप करूयात. बस मी ते Instaसाठी शूट केलेलं आणि मला खूप आनंद झालेला. कारण स्वतःसाठी मी केलेलं काहीतरी. आणि हे असं खूप सुंदर आहे आणि करू शकता तुम्ही. गरजेचं नाही ना, की कुणी करणार. स्वतःवर पैसे खर्च करा यार. एकच लाईफ आहे, जगून घ्या. आणि माझी फॅमिली तर खूप स्ट्रिक्ट आहे. सो हेच ठीक आहे, की आपण स्वतःवरच पैसे खर्च केले पाहिजे, दुसऱ्यांची अपेक्षा ठेवण्यापेक्षा. आता हा एवढा मोठा भांडा फुटला पण नसता, पण आता मी व्लॉगिंग करते, तर मला तुम्हाला दाखवावं लागतंय. ॲक्चुअली बर्थडे माझा उद्या आहे आणि तुम्हाला एक सस्पेन्स सांगू का? माझा बर्थडे हा कधीच चांगला जात नसतो. माझ्या बर्थडेला काही ना काही असा तमाशा होतो, की तो कोणत्याही प्रकारचा असो, कसाही असो, मी दुःखी होणार, मला हर्ट होणार, मी खूप सारं रडणार. असं माझा बर्थडे सेलिब्रेट होतो. मला अजिबात आवडत नाही आणि मी सेलिब्रेट म्हणजे नुकता करतच नाही. म्हणजे लिटरली माझा प्लेन डेच असतो तो. इतकं काही मी एवढं फॅन्सी ठेवत नाही माझ्या बर्थडेला. हां, ती बात वेगळी आहे, की मी काहीतरी माझ्या आयुष्यात स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि तेव्हा तर सगळे येणारच, कारण ते पैसा बोलतो तेव्हा. आता दिसेलच तुम्हाला उद्याचा माझा डे कसा जातो. उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. यामागे खूप डीप डाउन थॉट्स आहे. आपण बोलूयात यावर निवांत. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय. गुड नाईट.